नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. तिकडे झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची पहिला टप्पा काल पार पडला. किरकोळ बाचाबाची आणि अशा घटना घडल्या, मात्र म्हणावं तसं मतदानाची टक्केवारी तिथेही झाली नाही. तिथं अवघ्या 67% आसपास मतदान झालं आहे. असो, महाराष्ट्र विधानसभेची सभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि आता जाहीर प्रचाराला आजपासून तर अवघे 4च दिवस उरले आहेत आणि प्रत्यक्ष मतदानाला 6 दिवस. त्यामुळं अगदी सर्वच उमेदवारांचे प्रचारक प्रतिनिधी जोर लावून प्रचारात आता कामाला लागलेले दिसून येत आहेत. मात्र सर्वांसमोर म्हणजे जिथं महाराष्ट्रात तर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन याच्यात प्रमुख लढत होत आहे. महायुतीत भारतीय जनता पक्ष ज्याचं चिन्ह कमळ, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष ज्यांचं चिन्ह धनुष्यबाण, अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ज्यांचं चिन्ह घड्याळ, त्यांच्याबरोबर असलेले लहान पक्ष आहेत, पण त्यांच्या त्या चिन्हावर ते निवडणूक लढवत नसून त्यांच्याच हे जे मोठे 3 भाऊ आहेत त्यांच्या महायुतीतले त्या पक्षाच्या चिन्हावर ते निवडणुका लढत आहेत. इकडं महाविकास आघाडीकडं काँग्रेस ज्यांचं चिन्ह हात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पेटती मशाल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांचं तुतारी वाजवणारा माणूस अशी चिन्ह आहे. तर यांच्याबरोबर असलेल्या सहयोगी पक्षाचे सपाचं सायकल, त्याच्यानंतर शेकापचं तेही त्यांना फ्री चिन्हातलं चिन्ह मिळणार, असं सगळी चिन्हाचं पण असंही आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथं महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निवडणूक लढवली. त्यांचं चिन्ह होतं पेटती मशाल आणि महायुतीकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं चिन्ह होतं घड्याळ. आणि म्हणजे इथं जी प्रमुख लढत झाली ती घड्याळ आणि पेटती मशाल या 2 चिन्हात. त्यामुळं महायुतीच्या प्रचारकांना त्यावेळेस घड्याळ हे चिन्ह सांगावं लागत होतं आणि आज विधानसभा निवडणुकीत पूर्ण या धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6ही मतदारसंघात एकाही मतदारसंघात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणारा उमेदवार नाही. तर महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक पेटत्या मशाल या चिन्हावर लढवली गेली होती आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी यावेळी 4 विधानसभा मतदारसंघात म्हणजे बार्शी, धाराशिव कळंब, उमरगा लोहारा आणि औसा या मतदारसंघात पेटती मशाल या चिन्हावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. तर तुळजापुरात काँग्रेस पक्षाचा हात आहे आणि परांडा भूमवाशीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हाचे पण उमेदवार आहे. त्यामुळं या मतदारसंघापुरतं मर्यादित पाहिलं तर 4 विधानसभा मतदारसंघात तसं प्रचारकांना आणि उमेदवाराच्या समर्थकांना जास्त काही त्यांचा वेळ जाणार नाही, कारण 6 महिन्यापूर्वीच झालेल्या निवडणुकीत मशाल हे चिन्ह मतदारापर्यंत त्यांनी पोहोचवलं होतं आणि ते पोहोचवून निवडणूक ही जिंकलेली होती. मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघात
धीरज पाटील आणि त्यांच्या सर्व प्रचारकांना, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या त्यांच्या सहयोगी पक्षाच्या प्रचारकांना हात हे चिन्ह मतदारापर्यंत पोचवावं लागेल. तसं हात चिन्ह हे पूर्वीपासून आहे आणि तुळजापूर मतदारसंघात अगदी गेल्या निवडणुकीपर्यंत पण हात चिन्हाचा विधानसभेला उमेदवार होताच. त्यामुळं हे चिन्ह मतदारांच्यापर्यंत पोचवण्यात किंवा त्यांना पटवून सांगण्यात त्यांना तसा वेळ जाणार नाही. मात्र इकडं परंडा भूम वाशी मतदारसंघात तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोचवावं लागेल. त्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना हे चिन्ह मतदारांच्या मनात बिंबवण्याचं काम करावं लागणार आहे. दुसरीकडं याच्यात धनुष्यबाण या चिन्हावर धाराशिव कळंब, बार्शी, परांडा भूम वाशी आणि उमरगा लोहारा या 4 मतदारसंघातून उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आणि या मतदारसंघात तसं बार्शीत गेल्या विधानसभेलाही धनुष्यबाण होता, धाराशिव कळंबमध्ये पण धनुष्यबाण चिन्ह होतं, परांडा भूम वाशीमध्ये पण होतं, उमरगा लोहाऱ्यात पण होतं. ह्या 4 मतदारसंघात तर जास्त त्यांना धावपळ करावी लागणार नाही ते त्यांचं चिन्ह पोचवण्यात. पण इकडं औसा आणि औषध कमळ चिन्हावरचा उमेदवार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पण कमळ चिन्हावर वरील उमेदवार तिथून निवडून आला होता. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तसंच आहे. त्यामुळं निवडणूक चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं असलं तरी अनेक मतदार शिक्षित आहेत, सुज्ञ आहेत असं म्हणतात, पण तरीही बरेचसे मतदार आपण नेमकं कुठलं बटन दाबायचं हे त्यांना मतदान केंद्रावर गेल्यानंतर संभ्रम वाटत असतो. तसं वेगवेगळ्या चिन्हावर वेगवेगळे विजय झालेले आपल्या परिसरातील दिलीप सोपल हे प्रमुख उदाहरण आहे. त्यांनी चरखा, सायकल, घड्याळ अशा चिन्हावर बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणुका जिंकलेल्या आहेत. तसं सहकारी साखर कारखाने, मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा गावातल्या सोसायटीच्या निवडणुका अनेक मतपत्रिकेवर अनेक चिन्ह असतात, पण बरोबर मतदार आपल्याला कोणत्या चिन्हाचा आणि कोणता उमेदवार निवडून द्यायचा हे हुडकून त्यावर शिक्का मारत असतात आणि त्यांना पसंती देत असतात. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.